दिल्ली स्फोटाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबईतील 26/11 सारखे दहशतवादी हल्ले करण्याचा प्लॅन आखण्यात आला होता। दिल्लीतील अनेक महत्त्वाची ठिकाणे टार्गेट करण्यात आलेली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र कडक सुरक्षेमुळे हल्ला करण्याचा प्लॅन फसल्याची ही माहिती मिळते। पाहुयात नेमकी कोणती ठिकाणे लक्ष्य करण्यात आली होती। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। मुंबई 26/11 सारखा हल्ला करण्याचा कट उघड। लाल किल्ला, इंडिया गेट, रेल्वे स्थानक रडारवर। दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तपासाची चक्र वेगाने फिरली आहे। या प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। दिल्ली स्फोटाच्या तपासात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत झालेल्या 26/11 सारखाच हल्ला करण्याचा कट करण्यात आल्याचं उघड झालंय। लाल किल्ला, इंडिया गेट, रेल्वे स्थानक तसंच अयोध्येतील राम मंदिर देखील या लोकांच्या टार्गेटवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। लाल किल्ला, इंडिया गेट, कॉन्स्टिट्यूशनल क्लब, गौरी शंकर मंदिर, प्रमुख रेल्वे स्थानक आणि शॉपिंग मॉल्स टार्गेट करण्याचा प्लॅन होता। जानेवारी 2025 पासून याबाबतचा कट रचला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। दहशतवादी मॉड्यूल अनेक महिन्यांपासून 26/11च्या मुंबई हल्ल्यासारखेच मोठे हल्ले करण्याची योजना आखत होते। धार्मिक स्थळांना लक्ष्य करून जातीय तणाव निर्माण करण्याचाही कट आखल्याची माहिती आहे। काश्मीरमधील पुलवामा, शोपियान आणि अनंतनाग येथील काही कट्टरपंथी डॉक्टरांनी त्यांच्या व्हाईट कॉलर कव्हरचा फायदा घेतला आणि त्यानंतर फरीदाबादमध्ये त्यांनी त्यांचा तळ स्थापन केला। डॉक्टर असल्यानं त्यांचा संशय येण्याची शक्यता कमी होती आणि ते NCR मध्ये सहजपणे फिरू शकत होते। साधारणतः 3000 किलो स्फोटक मटेरियल आणि सोबतीलाच 20 टायमर त्याचबरोबर बॅटरीजच्या माध्यमातून एकाच वेळेस संपूर्ण भारतामध्ये सिरियल ब्लास्ट कमीत कमी 20 ठिकाणी त्यांचा करण्याचा डाव त्या ठिकाणी होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी पूर्णतः तयारी केली होती। रेकी करण्यासाठी त्यांनी भारतामधले अत्यंत महत्त्वाचे सेन्सिटिव्ह लोकेशन हे सुद्धा त्या ठिकाणी घेतले होते आणि त्याच अनुषंगाने राजधानीचं ठिकाण दिल्लीमधली काही महत्त्वाची स्थानं ज्यामध्ये लाल किल्ल्याचा सुद्धा समावेश होता, त्याचबरोबर काही महत्त्वाची मंदिरं ज्यामध्ये वाराणसी, मथुरा आणि एवढंच नाही तर अयोध्येचं राम मंदिर सुद्धा त्यांच्या टार्गेट लिस्टवर त्या ठिकाणी होतं। लाल किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्लॅन उमर नवी आणि मुजम्मिल शकील यांनी आखला होता। जानेवारीच्या सुरुवातीला या दोघांनी लाल किल्ल्याची रेखी देखील केली होती। प्रजासत्ताक दिनी तसंच दिवाळीच्या वेळी हल्ला करण्याचा प्लॅन आखण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। मात्र चोख सुरक्षेमुळे ते हल्ला करू शकले नाहीत। दिल्लीमधल्या लाल किल्ल्याचं सुद्धा रेकी त्या ठिकाणी केलं होतं, कारण लाल किल्ला हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्याचबरोबर सांस्कृतिक दृष्टिकोनातून प्रत्येक भारतीयासाठी विशेष महत्त्व त्या ठिकाणी ठेवतं आणि जर लाल किल्ल्याच्या आसपास त्या ठिकाणी हल्ला केला तर सरळ अशा प्रकारचा मेसेज या दहशतवाद्यांना देता आला असता की एक प्रकारे तुमचा लाल किल्ला सुद्धा सुरक्षित नाही, तुमची राजधानी सुद्धा सुरक्षित नाही आणि एक प्रकारे त्यांचा प्रोपोगेंडा, एक प्रकारे मेसेजिंग त्या ठिकाणी पाठवण्यासाठी हा अशा प्रकारचा हल्ला त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकला। अटकेत असलेल्या काही संशयित आरोपींकडून NIAनं काही वस्तू जप्त केल्या। आरोपी डॉक्टर परवेज कडून 3 कीपॅड मोबाईल जप्त करण्यात आले तसंच हार्ड डिस्क देखील हस्तगत करण्यात आली आहे। परवेजवर दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। NIA कडून आता चौकशी सुरू आहे। तसंच दहशतवादी शाहीनचा शोभा दावत कोड डिकोड करण्यात आलाय। जन्नतच्या नावावर शाहीन महिला आणि तरुणींची माथी भडकवण्याचा प्रयत्न करायचा अशी माहिती आहे। महिला आणि तरुणींना दहशतवादी बनवण्याचं प्रशिक्षण शाहीन देत असल्याचं समोर आलंय। बता दिया आप लोग को एक आदमी क्या बातचीत हुई है दादा? हमारे घर की तलाशी की बस और कुछ। घर की तलाशी में क्या क्या? कुछ नहीं कुछ नहीं आपके कितने बच्चे हैं? सुनिए, कितने बच्चे हैं आपके मीडिया वालों को हम सब बता चुके हैं। अरे वो मीडिया गई उससे पूछते हम नहीं बताएंगे। हम बार नहीं बताएंगे, नहीं बताएंगे। आप कोर्ट से ऑर्डर ले आइए तो भी नहीं बताएंगे। मुंबईत झालेल्या 26/11च्या हल्ल्यानंतर फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण देश हादरला होता। मात्र या आरोपींचा देखील दिल्लीत तशाच पद्धतीचा हल्ला करण्याचा प्लॅन होता।
NIA कडून सुरू असलेल्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा ऍक्शन मोडवर आल्या. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.